नमस्कार, मी केदार घाटगे. बीन्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. राधानगरी तालुक्यात 25 गावात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना झाली. 377 सार्वजनिक मंडळांनी गणपती बसवलेत. अर्जुनवाडा ग्रामस्थांनी गेली 76 वर्ष एक गाव एक गणपतीची परंपरा जपली आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावचा आदर्श इतर गावांनी घेणं गरजेचं आहे. राधानगरी तालुक्यात एकूण 377 सार्वजनिक मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. तर 25 गावात एक गाव एक गणपतीची परंपरा रुजली आहे. पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या प्रबोधनामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी 4 जादा गावांमध्ये एक गाव एक गणपती बसवण्यात प्रशासनाला यश आलंय. कुस्तीची पंढरी आणि गुऱ्हाळ घराचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनवाडा ग्रामस्थांनी 76 वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा जोपासली आहे. विशेष म्हणजे प्रतिवर्षी गणेश मूर्ती आणि पंचे स्थापना इथल्या तालमीत बसून हिंदू मुस्लिम ऐक्याचा वेगळा संदेश अर्जुनवाडा ग्रामस्थांनी दिलाय. गुरुवारी सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात अर्जुनवाडा ग्रामस्थांनी अत्यंत साधेपणानं गणपतीची प्रतिष्ठापना केली. महिला आणि वारकऱ्यांनी गळ्यात टाळ घेऊन गणेश आगमनाचं स्वागत केलं. त्यानिमित्त संपूर्ण गावच भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. गावात एकजूट राहावी, मतभेद नसावेत यासाठी स्वर्गीय पैलवान भाऊसो यादव, बापूसो ढाकवाले या मंडळींनी सुरू केलेला उपक्रम तालमीचे नामांकित पैलवान हिंदकेसरी दादू चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी श्रीपती म्हाकवेकर, पैलवान बाजीराव चौगुले, शिवाजी यादव, बबन चौगुले यांनी जोपासला. पैलवान नामदेव चौगले, सरपंच संपदा चौगले, माजी सरपंच शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी यावर्षी अत्यंत साधेपणानं हनुमान तालमीत विधिवत पूजा करून गणेशाची स्थापना केली. 10 दिवस भजन, कीर्तन, हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच संपदा चौगले यांनी दिली. तर अर्जुनवाडाप्रमाणेच तालुक्यातील सर्व मंडळांनी अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा करावा, आरोग्य शिबिरासह सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी केलंय. बीन्यूजसाठी अर्जुनवाड्याहून श्रीकांत जाधव. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घेऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. काही कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या आणि नोकरी तसंच कामधंदा करत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ वरदान ठरलंय. या विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्रात या वर्षीपासून पदव्युत्तर विषयांचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता दिली आहे. कोल्हापूर विभागीय केंद्राचे प्रमुख डॉक्टर RV कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना सन 1989 मध्ये झाली, तर कोल्हापूर विभागीय केंद्र 1993 मध्ये स्थापन झालं. या विद्यापीठाच्या वतीनं पदवीपर्यंतचं शिक्षण दिलं जातं आणि या विद्यापीठातून पदवीधर झालेले विद्यार्थी अनेक स्पर्धा परीक्षेलाही पात्र आहेत अशी माहिती केंद्रप्रमुख डॉक्टर RV कुलकर्णी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्हे हे या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असून या 4ही जिल्ह्यात 250 पेक्षा अधिक अभ्यास केंद्र आणि 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगानं मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, उर्दू या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना तसंच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बॉटनी आणि झूलॉजी विषयाच्या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे असं डॉक्टर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. ह्या वर्षी आपण UGC मान्यताप्रमाणे MSc केमिस्ट्री, MSc फिजिक्स, मॅथमॅटिक्स यांना मान्यता दिलेली आहे आणि ह्या वर्षी UGC मान्यताप्रमाणे MA हिंदी, MA मराठी, MA इंग्लिश, MA इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र ह्यालासुद्धा मान्यता दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये नजीकच्या काळात आम्ही रत्नागिरीमध्ये उपकेंद्र सुरू करणार आहे आणि ह्या सगळ्या कोर्सेसला महाराष्ट्र शासनाचा मान्यता आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं लवकरच रत्नागिरीत उपकेंद्र सुरू होत असून विद्यार्थ्यांना दूरशिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसंच जर्मन भाषा शिकण्याची ही संधी मुक्त विद्यापीठाच्या वतीनं उपलब्ध करून दिली जाणार आहे. पत्रकार परिषदेला राजेंद्र लोहार, संजय काटे, यशवंत पाटील, विजयसिंह राजपूत उपस्थित होते. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेनं यावर्षीही शहापूर खणीतच गणेशमूर्ती विसर्जनाचा निर्णय घेतलाय. मात्र ही खण जलपर्णीनं व्यापली आहे. परिणामी गणेशमूर्ती विसर्जन करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नगरपालिकेनं सुमारे 20 लाख रुपये खर्चाची निविदा काढून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू केलंय. इचलकरंजीत दरवर्षी पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जायचं. त्यामुळे नदी मार्गावरील वाहतूक खोळंबत होती. शिवाय रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमुळे पोलिसांवरही ताण येत होता.
नदी, पूल आणि घाटावरून होणाऱ्या विसर्जनामुळे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं मूर्तीचा ढीग साचायचा. त्यातून नदी प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण व्हायचा. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिकेनं शहापूर खणीमध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन सुरू केलंय. यावर्षीही नगरपालिकेनं खणीतच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला, पण संपूर्ण खण जलपर्णीनं व्यापली असून मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण झालाय. अखेर जलपर्णीचे हे विघ्न दूर करण्यासाठी नगरपालिकेनं 20 लाख रुपयांची निविदा काढून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू केलंय. दरवेळी गळ्याशी आल्यानंतर काम करायचं अशी नगरपालिकेला सवय लागली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या एमटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला देशातील IIT, NIT आणि निवडक 25 इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी मिळाली आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव DKT संस्थेचा समावेश आहे. नोव्हेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच AICTE यांच्या संयुक्त विद्यमानं डिफेन्स टेक्नॉलॉजीमधील एमटेक हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. संरक्षण क्षेत्रात कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी या अभ्यासक्रमातून चालना मिळणार आहे. याबाबतचे AICTEनं लावलेले कडक निकष पूर्ण केल्यानंतर इचलकरंजीतील DKT संस्थेत हा अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. 2 वर्षाच्या या अभ्यासक्रमात संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित सैद्धांतिक आणि विविध कौशल्य शिकवली जाणार आहेत. त्यामध्ये कॉम्बॅट टेक्नॉलॉजी, एरो टेक्नॉलॉजी, नेव्हल टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन सिस्टीम यासह 6 विशेष विषयांचा समावेश असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि करिअर करू इच्छिणाऱ्यांना हा अभ्यासक्रम सुवर्ण संधी आहे. शिवाय आत्मनिर्भर भारतचं उद्दिष्ट प्रत्यक्षात साकारण्यास मदत होणार असल्याचं प्राचार्य डॉक्टर PV कडोले यांनी सांगितलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, सचिव सपना आवाडे, प्रकाश मोरे, डॉक्टर UJ पाटील, डॉक्टर LS आडमुठे उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील एकही निराधार व्यक्ती शासकीय पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाही असं प्रतिपादन संजय गांधी निराधार समितीचे सदस्य डॉक्टर विजय गोरड यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं पेन्शन मंजुरी पत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. निराधार विधवा परित्यक्त्यांना शासनाच्या विविध योजनांचं सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याचं पत्र वितरण कार्यक्रम हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं पार पडला. सुमारे 76 लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीचं पत्र देण्यात आलं. आमदार राजूबाबा आवळे यांनी निराधार व्यक्तींना आधार देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे असं प्रतिपादन संजय गांधी निराधार समितीचे सदस्य डॉक्टर विजय गोरड यांनी केलं. तालुक्यातील एकही निराधार व्यक्ती शासकीय पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही डॉक्टर गोरड यांनी नमूद केलं. याप्रसंगी राजू कचरे, राहुल शेटे, रियाज जमादार यांनी मनोगत व्यक्त केली. निराधारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच सतीश काशीद, विजय कारंडे, महम्मद जमादार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. कागल तालुक्यातील 121 शाळांचा लोकसहभागातून कायापालट करण्यात आलाय. त्यासाठी 2 कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांची इमारत आणि वर्गखोल्या सुसज्ज करण्यात आल्यात, तर कर्नूर इथल्या शाळेला दिल्ली पॅटर्नची जोड देण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढत असल्यानं जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय.
जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नजरेसमोर येते ती दगडी बांधकाम असलेली जुनी कौलारू इमारत. शाळेचा परिसर प्रशस्त असला तरी सुविधा नसल्यानं विद्यार्थी आणि पालक नाराज असायचे. पण याच जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपल्या देशात अनेक सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नागरिक निर्माण केलेत. आता सरकारी शाळांच्या बरोबरीनं काही खाजगी शाळाही उभ्या राहिल्या आहेत. तसंच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही उदय झालाय. बहुतांश पालकांचा ओढा खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे राहिलाय. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रात अव्वल असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांवर झाला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या खालावली आहे. त्यामुळे राज्य शासनानं जिल्हा परिषदेच्या शाळा अत्याधुनिक करायचं ठरवलंय. त्यातून डिजिटल शाळा ही संकल्पना पुढे आली आहे. कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 287 शाळा असून 1ली ते 7वी पर्यंतचे 705 वर्ग आहेत. या शाळांमध्ये 16,130 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे दानशूर व्यक्ती आणि लोकसहभागातून कागल तालुक्यातल्या 121 शाळा अद्ययावत करण्यात आल्या. कर्नूल इथं तर दिल्ली पॅटर्नच्या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योजक मदनलाल मुथा यांच्या सहकार्यानं ही शाळा विकसित करण्यात आली असून शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. वर्गरचना दिल्ली पॅटर्न प्रमाणे करण्यात आली आहे, तर प्रयोगशाळेत आकाश निरीक्षणातून ग्रह तारे यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. शाळेतला प्रत्येक वर्ग डिजिटल बनवला असून त्याला बुद्धिमत्ता शिक्षणाची जोड दिली आहे. अशाच पद्धतीनं रणदिवेवाडी, वाळवे खुर्द, वन्नूर, भैरेवाडी, सावर्डे खुर्द, बोरवडे, बेलेवाडी, काळंबा, हळदी या ठिकाणी अद्ययावत शाळा करण्यात आल्या. या शाळांच्या केवळ इमारतींचा कायापालट झालेला नाही, तर शिक्षणाचा दर्जाही उंचावण्याचं काम शिक्षकांनी केलंय. इथल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळं या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागलाय. गेल्या वर्षी कागल तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 15,467 व्यक्ती होते. यंदा त्यामध्ये 663 विद्यार्थ्यांची भर पडली आहे. एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली असून कागल तालुक्यातल्या शाळा त्याचंच एक आदर्श उदाहरण आहे. करवीर तालुक्यातील चाफोडीपैकी दोनवडी इथल्या श्रद्धा सर्जेराव पाटील या 8 महिन्यांच्या बालिकेला SMA या प्रकारचा दुर्मिळ आजार झालाय. या आजारावरील उपचारासाठी 16 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संघटनांनी या बालिकेवरील उपचारासाठी मदत करावी असं आवाहन पाटील कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूरच्या पश्चिमेकडच्या परिसरात सातेरी डोंगर दऱ्यातल्या खेड्यातलं जेमतेम 200 लोकसंख्या असलेलं दोनवडी हे गाव. अवघी 30 कुटुंब वसलेलं हे गाव. या गावातल्या सर्जेराव धनाजी पाटील या विटभट्टी कामगाराच्या पोटी जन्मलेल्या श्रद्धाला लहानपणापासूनच हालचाल करता येत नाही. तिच्या उपचारांसाठी पाटील यांनी कुवत नसतानाही 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केले, पण तिची तब्येत सुधारली नाही. त्यानंतर मुंबईतल्या रुग्णालयात तपासणी केल्यानंतर श्रद्धाला SMA हा दुर्मिळ आजार झाल्याचं निष्पन्न झालं. या आजारावरचं इंजेक्शन 16 कोटी रुपयांना मिळतंय. हा प्रचंड खर्च मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबाला आवाक्याबाहेरचा असल्यानं हे कुटुंब हताश झालंय. माझी लहान 8 महिन्याची मुलगी आहे श्रद्धा. तिला एक दुर्मिळ आजार झाला आहे. याचं निदान आम्ही मुंबई येथे कोकिळाबेन धीरूभाई अंबानी या हॉस्पिटलला केलं असता तिला तिच्या उपचारासाठी 16 कोटी इतका खर्च सांगितला आहे. आणि या उपचारासाठी तिला अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात येणार आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी व सामाजिक संस्थांनी आम्हाला आमच्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी मदत करावी हीच आपली समोर विनंती. समाजातल्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी श्रद्धाच्या उपचारांसाठी मदत करण्याचं आवाहन पाटील कुटुंबियाच्या वतीनं करण्यात आलंय. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. महापूर आणि कोरोना संसर्ग काळात जनप्रबोधनाचं काम उत्कृष्ट पद्धतीने करणाऱ्या पत्रकारांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला. महापूर आणि कोरोना संसर्ग काळात प्रशासकीय सूचना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यम आणि पत्रकारांनी महत्त्वाचा दुवा म्हणून जबाबदारी पार पडली. वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनप्रबोधनाची मोहीम राबवली. या कामगिरीबद्दल पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये बी न्यूजचे प्रतिनिधी किरण मस्कर, शिवाजी पाटील, शशिकांत शेटे यांचा समावेश आहे. तसंच लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुणाल चव्हाण, सरपंच प्रकाश पाटील, डॉक्टर सायली सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वस्त्रोद्योगासाठी केंद्र सरकारनं उत्पादनावर आधारित अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. यावरून वस्त्रोद्योग क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी ही योजना आणल्याचं काही उद्योजकांचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या धोरणामुळे उत्पादन वाढीबरोबर रोजगार निर्मिती होईल आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळेल असाही मतप्रवाह आहे. गेल्या अनेक वर्षापासून वस्त्रोद्योग आर्थिक मंदीतून वाटचाल करतोय. या उद्योगाला केंद्र शासनानं मदत करावी अशी मागणी वस्त्रोद्योगातून होतीये. या पार्श्वभूमीवर केंद्रानं PLI म्हणजेच उत्पादनावर आधारित अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी 300 कोटी रुपयांची कमीत कमी गुंतवणूक असायला हवी, तर दुसऱ्या टप्प्यात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक असायला हवी अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळं या योजनेबद्दल वस्त्रोद्योग क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारचा निर्णय सकारात्मक असून या निर्णयामुळे उत्पादन वाढण्याबरोबरच परकीय चलन मिळेल, रोजगार निर्मिती वाढेल असा विश्वास काही उद्योजकांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे मोठ्या उद्योगपतींना फायदेशीर ठरेल अशीच ही योजना असून सर्वसामान्य यंत्रमागधारकांनी आपले व्यवसाय बंद करून मोठ्या उद्योजकांकडे कामाला लागावं अशीच ही योजना असल्याची प्रतिक्रिया जागृती यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली. ही योजना कुठल्याही कॉटन कापडासाठी नसून मानवनिर्मित धागा म्हणजे मॅनमेड फायबर किंवा टेक्निकल टेक्स्टाईलकरिता आणि त्यात देखील कमीत कमी 100 कोटी ते 300 कोटीची गुंतवणूक असणाऱ्या उद्योजकांनाच मिळणार आहे. थोडक्यात ही योजना म्हणजे फक्त मोठ्या उद्योजकांसाठी आहे. सर्वसामान्य आणि मिडल क्लाससाठी ही योजना लागू नाही. या योजनेमध्ये केवळ मॅनमेड फायबर म्हणजेच मानवनिर्मित धाग्याचं कापड, गारमेंट, टेक्निकल टेक्स्टाईलचा समावेश असल्यानं सर्वसामान्य वस्त्रोद्योजकांना शासनानं दुर्लक्षित केल्याचंही महाजन यांनी सांगितलं. बाजारपेठेत मिळणाऱ्या प्रोटीनयुक्त वस्तूंपेक्षा घरी तयार केलेल्या पदार्थांपासून लहान मुलांना संतुलित आणि सकस आहार मिळू शकेल असं प्रतिपादन डॉक्टर राहुल देशमुख यांनी केलं. पोषण सप्ताहानिमित्त हेरले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तू मुलांच्या संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात आणल्या जातात. बाजारपेठेतून आणलेल्या तयार पदार्थांमधील प्रोटीनपेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये जादा प्रोटीन असतं आणि तेच मुलांच्या संवर्धनासाठी योग्य असतं असं डॉक्टर राहुल देशमुख यांनी नमूद केलं. विविध प्रकारच्या धान्यापासून प्रोटीनयुक्त पदार्थ कसे बनवायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. पद्माराणी पाटील, शकुंतला कोळेकर, राहुल शेटे, संध्या डोरले यांनीही मार्गदर्शन केलं. याप्रसंगी स्वरूपा पाटील, विजया घेवारी यांच्यासह गरोदर आणि स्तनदा माता उपस्थित होत्या. 10वी आणि 12वी नंतर शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून ध्येयप्राप्तीसाठी मेहनत घेतल्यास यशाचं शिखर गाठता येईल असं प्रतिपादन प्राध्यापक D.R. माने यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं करिअर मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या अंकुर फाउंडेशनच्या वतीनं 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअरच्या पुढील संधीसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. जयसिंगपूर इथल्या जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक D.R. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 10वी 12वी नंतर खऱ्या अर्थानं करिअरच्या वाटा खुल्या होतात. याच टप्प्यावर आपलं आवडतं आणि योग्य क्षेत्र निवडणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास या चतुसूत्राचा अवलंब केल्यास उद्दिष्ट गाठणं शक्य आहे असं प्राध्यापक माने यांनी नमूद केलं. याप्रसंगी प्राध्यापक अमित साजने यांनीही मार्गदर्शन केलं. यावेळी विलास हराळे, विशाल परमाज, बाळगोंडा पाटील, राजनंदिनी मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.